नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 असे मुद्दे सांगणार आहे जे की सर्वात महत्त्वाचे आहेत आणि मला माहीत आहे 90% लोकं ह्या चुका करतात. तर ह्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत, कारण ह्या आम्ही अगोदरसुद्धा आमच्याच्यानं झालेल्या आहेत. तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर पहिला मुद्दा असा आहे की काय होतं, जेव्हा आपण काही जण शूट करतात ना, तेव्हा एखादं फिल्टर लावतात शूटिंग करता वेळेस, कारण तेच फुटेज चांगलं दिसावं म्हणून. आणि फिल्टर लावल्याच्यानंतर त्याचं एक मायनस पॉईंट असा आहे की आपण जेव्हा पण त्याला एडिटिंगमध्ये घेऊन जातो, एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये घेऊन जातो आणि तेव्हा त्याला एडिट करायला जातो किंवा त्याच्यावर कलर ग्रेड करायला जातो, तेव्हा ते प्रॉपर कलर ग्रेड होत नाही. कारण की ते जे फिल्टर असतं शूटिंग करताना त्या जी ओरिजिनल फुटेज आहे त्याच्यामध्ये प्रॉपर मर्ज झालेलं असतं. ते मर्ज झाल्या कारणामुळे त्याच्यावर एक्स्ट्रा कलर ग्रेडिंग होत नाही. जर फिल्टर लावायचं असेल तर अगोदर रॉ फुटेजमध्ये म्हणजे जे ॲक्च्युअल आहे जशास तसं तुम्ही शूट करा आणि जेव्हा एडिटिंगमध्ये जाता ना तेव्हा नंतर फिल्टर लावा, जेणेकरून ते चांगलं वाटेल आणि त्या व्हिडिओची क्वालिटी घसरणार नाही. आणि याहीपेक्षा तुम्हाला जर जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, कुठल्याही प्रकारचं फिल्टर न वापरता त्या क्लिपला ॲडजस्टमेंट करा म्हणजे काय, जे की त्या व्हिडिओमधचं सॅच्युरेशन असतं, कॉन्ट्रास्ट असतं, ब्राईटनेस असतं, ह्या गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारचं लूक पाहिजे तुमच्या फुटेजला त्या प्रकारचं लूक तुम्ही देऊ शकता. मुद्दा नंबर 2, काही जण काय करतात, जेव्हा पण त्यांना व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असतो ना तेव्हा बॅटरी सेवर ऑन करून शूट करतात, कारण की त्याची बॅटरी लवकर उतरू नये म्हणून. पण असं न करता काय करायचं, बॅटरी सेवर जो मोड ऑन असतो ना तो ऑफ करा अगोदर, कारण की आपला जो कॅमेरा ॲप आहे ना तो त्याच्या मॅक्झिमम पॉवरपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला ज्या प्रकारचं आउटपुट पाहिजे त्या प्रकारचं आपल्याला आउटपुट मिळत नाही. त्यामुळे बॅटरी सेवर ऑफ करूनच शूट करा. आणि दुसरी गोष्ट जर याच्यात सांगायची झाली तर एरोप्लेन मोड ऑन करून शूट करा, जेणेकरून ज्या आपल्याला अनवॉन्टेज नोटिफिकेशन आहेत ते येणार नाहीत. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. मॅक्झिमम लोकांकडून ही चूक होते, आमच्याकडून पण झालेली आहे. काय होतं, आपण शूट करताना वेगळ्या फॉर्मॅटमध्ये शूट करतो आणि एक्सपोर्ट करताना वेगळ्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करतो. असं न करता काय करायचं, आपल्याला ज्या प्रकारचं आउटपुट पाहिजे, ज्या फॉर्मॅटमध्ये आपण ते अगोदर विचार करायला पाहिजे, त्याच फॉर्मॅटमध्ये शूट करायला पाहिजे आणि त्याच फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायला पाहिजे. आपल्याला जेव्हा पण 4K 30 FPS जर आउटपुट पाहिजे तर आपण शूटसुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये केलं पाहिजे, एडिटसुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये केलं पाहिजे आणि एक्सपोर्टसुद्धा 4K 30 FPS केलं पाहिजे. आपण शूट करतोय 4K 30 FPS, एक्सपोर्ट करतोय 4K 60 FPS, असं करू नका. उलट क्वालिटी घसरते आणि जिटर येतं, असं करू नका. हा जो शेवटचा मुद्दा सांगितला आहे ना मी, यावर जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि लाईक करा, फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.